हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर। आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 या क्रमांकावर पाहता येणार। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन माझ्याकडे आले होते, पण मी पंकजा मुंडेंविरोधात लढण्यास नकार दिला। अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंच्या जवळच्या राजेंद्र घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या। 20 कोटींच्या जमिनी 8 लाखात घेतल्या, दमानी यांचा आरोप। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांवर घनवटकडून खोटे गुन्हे दाखल। धनंजय मुंडेंकडून फोन आल्यामुळे 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर। 2 कंपनीच्या संचालकपदी राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट। धनंजय मुंडे आणि घनवटचे व्यवहार तपासा। अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून आता कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं हे सांगून बिश्नोई समाजात मला विलन करायचं होतं, धसांचा गौप्यस्फोट। खोक्या भोसलेनं मला हरणाचं मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच माझ्यावर केला होता, सुरेश धसांचं विधान। सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। खोक्या हरणांचं मांस धसांना द्यायचं असं स्थानिकांचंच म्हणणं। धसांच्या आरोपांनंतर टीपी मुंडेंचं यावर उत्तर। सुरेश धसांना फसवलं जात आहे। हरिण आमचा देव, आम्ही कधीही हरिण मारलं नाही। आमच्या घरात सापडलेलं मांस हे रावणडुक्कर आणि बकऱ्याचं होतं, खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्टीकरण। कुणाल कामरानं मिश्किल ट्विट करत सरकारला पुन्हा डिवचलं। कलाकाराला लोकशाही पद्धतीनं कसं मारायचं याची मार्गदर्शक तत्व मांडत कामराचा राज्य सरकारवर निशाणा। अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट। जळगाव नाशिकला ऑरेंज तर ठाणे रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट।